राज्यभरात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे. ठिकठिकाणी युती आणि आघाड्या अस्तित्वात येत आहेत. अनेक ठिकाणी मोठे पक्ष हे स्थानिक समीकरण पाहून स्वबळावर आपली ताकद आजमावत होताना दिसतायत. आता यात सगळ्यात जास्त प्रतिष्ठेची निवडणूक आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेची. देशातल्या सगळ्यात श्रीमंत महानगरपालिकेत यंदा ठाकरे बंधूंनी आधीच युतीची घोषणा केली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले असले तरी त्यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या सोबत असलेल्या काँग्रेसनं मात्र सुरुवातीला मुंबईमध्ये स्वबळाचा नारा दिला होता, पण नंतर आता पक्षानं प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत युतीचे प्रयत्न सुरू केले आणि ते यशस्वी सुद्धा झालेत. या प्रयत्नांना आलेलं यश म्हणजे आज मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचितच्या युतीची घोषणा झालेली आहे. दोन्ही पक्ष मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्र लढवणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या युतीचे परिणाम निश्चितपणे निवडणुकीवर दिसणार आहेत. काँग्रेस आणि वंचितच्या युतीमुळे मुंबईमध्ये ठाकरे असतील अशी चर्चा आता चालू झालीय. यामुळे शेवटी फायदा भाजपला होऊ शकतो असंही बोललं जाते. आता ही सगळी समीकरणं नेमकी आहेत काय? काँग्रेस आणि वंचितच्या युतीचा फटका ठाकरेंना कसा बसू शकतो? यामुळे भाजप कशी फायद्यात येऊ शकते समजून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी जानकी पाटील आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र फोकस न्यूज. सगळ्यात आधी मुंबईसाठी जाहीर झालेल्या काँग्रेस आणि वंचितच्या युतीबाबत जाणून घेऊयात. या दोन्ही पक्षांनी आज रविवारी दुपारी एकत्रित पत्रकार परिषद घेत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी युतीची घोषणा केली आहे. खरं तर या युतीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. विशेषतः काँग्रेसकडून यासाठी जोरदार प्रयत्न केले जात होते. वंचित आणि काँग्रेस एकत्र यावेत ही जनभावना आहे असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले होते. पण कोण किती जागा लढवणार यावर काही एकमत होत नव्हतं. एक वेळ अगदी युती होणारच नाही, युती फिसकटली अशी सुद्धा चिन्ह दिसत होती. पण आज अखेर युतीची घोषणा झालीय. मुंबई महानगरपालिकेत एकूण 27 जागा आहेत. वंचित बहुजन आघाडी त्यापैकी 62 जागा लढवणार आहे असं निश्चित करण्यात आलंय. दुसरीकडे काँग्रेस नेमक्या किती जागा लढणार हे अजून ठरलेलं नाहीये. खरं तर सध्या या युतीत शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुद्धा सामील होणार आहे अशा चर्चा चालू आहेत. पण यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत बोलणी सुरू असताना काँग्रेसनं आपल्या कोट्यातून राष्ट्रवादीला केवळ 9 जागा सोडण्याची तयारी दाखवलीय. त्यासाठी राष्ट्रवादी तयार होत नाहीये. पण या सगळ्यावर लवकरच एकमत होईल असं म्हटलं जाते. आता मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस आणि वंचितमध्ये युती झाल्याने खरी अडचण होणार आहे ती उद्धव ठाकरेंची आणि याचा फायदा भाजपला होऊ शकतो अशा चर्चा होत आहेत. आता ही समीकरणं नेमकी कशी होऊ शकतात? तर यासाठी आपल्याला मुंबईमध्ये ठाकरेंना कुणाचं समर्थन मिळतंय ते पाहावं लागतं. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंची खरी ताकद आहे ती म्हणजे तिथल्या मराठी मतांमध्ये. परळ, लालबाग आणि वरळीसारख्या भागांमध्ये मराठी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तिथं उद्धव ठाकरेंना नेहमीच यश मिळालेलं दिसतं. आता राज ठाकरेंची सोबत सुद्धा उद्धव ठाकरेंना मिळालीय. त्यामुळे इतकी वर्ष जे मराठी मतांचं विभाजन होत होतं ते यावेळी होण्याची शक्यता कमी आहे. शिवसेना आणि मनसे यांच्या युतीने या निवडणुकीत मुंबईतली मराठी मतं एक गठ्ठा ठाकरे बंधूंकडे जाऊ शकतात असं बोललं जाते. पण मराठी मतदारांना सोबत गेल्या काही वर्षात उद्धव ठाकरेंना मुंबईमध्ये आणखी एका वर्गाने साथ दिलीय. तो समाज म्हणजे मुंबईतले मुस्लिम मतदार. उद्धव ठाकरे जेव्हापासून भाजपची साथ सोडत महाविकास आघाडीसोबत गेलेत तेव्हापासून त्यांना मुस्लिम मतदारांची साथ मोठ्या प्रमाणात मिळालीय असं दिसून आलंय. हा शेवट सगळ्यात आधी 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळाला. या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या 6 पैकी 3 जागा जिंकल्या, ज्यामध्ये मुस्लिम मतदारांचा रोल हा खूप मोठा होता. निवडणुकीमध्ये एक्झिट पोल आणि पोस्ट पोलच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालेलं आहे की लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईमध्ये तब्बल 70 ते 80% जास्त मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य या जागा जिंकण्यात यश आलं होतं. धारावी आणि माहीमसारखे भाग असतील जिथं मुस्लिम लोकसंख्या अधिक प्रमाणात आहे तिथं ठाकरेंच्या उमेदवाराला मोठी लीड मिळाली होती. त्यानंतर विधानसभेला सुद्धा मुस्लिम मतदारांनी ठाकरेंची साथ दिली. भायखळा या मुस्लिम बहुल मतदारसंघात पक्षाचे उमेदवार असणारे मनोज सुधाकर यांनी एकूण मतांपैकी तब्बल 58% मतं मिळवत विजय मिळवला. आकडेवारीनुसार त्यांनी बहुतांश मुस्लिम बहुल मतदान केंद्रावर मतं मिळवली होती. विधानसभेत उद्धव ठाकरेंना राज्यभरात फक्त 20 जागा मिळाल्या, पण त्यापैकी 10 जागा एकट्या मुंबईतनं मिळालेल्या. पण आता वंचित आणि काँग्रेसची युती झाल्यानं ही मुस्लिम मतं ठाकरेंपासून दूर जाण्याची भीती निर्माण झालीय.
पारंपरिकदृष्ट्या मुंबईतल्या मुस्लिम मतदारांनी आजवर काँग्रेसची साथ दिली. चांदवली आणि कुर्लासारख्या भागांमध्ये काँग्रेसची ताकद चांगलीच आहे. गेल्या काही वर्षात मुस्लिम समाज उद्धव ठाकरेंकडे आकर्षित झाला आणि त्यांच्याकडे वळला. यामागचं कारण सुद्धा काँग्रेसच सांगण्यात येते. महाविकास आघाडीत हे दोन्ही पक्ष एकत्रित असल्यानं मुस्लिम मतदारांनी ठाकरेंना कौल दिला. पण आता हे दोन्ही पक्ष महापालिकेत वेगळे लढत असल्यामुळे मुस्लिम मतांचं विभाजन होईल हे मात्र नक्की. त्यातही आता वंचित सुद्धा काँग्रेससोबत आल्याने मुस्लिम मतेही काँग्रेस आणि वंचितच्या युतीकडे वळू शकतात. वंचितला मुंबईमध्ये पारंपरिकपणे दलित आणि मुस्लिम मतदारांचा पाठिंबा मिळतो. गेल्या निवडणुकीत मानखुर्द, शिवाजीनगरसारख्या मुस्लिम लोकसंख्या जास्त असलेल्या मतदारसंघात वंचितचे उमेदवार मोहम्मद सिराज शेख यांना 6% अधिक मतं मिळाली होती. ही मतं जरी विजयासाठी पुरेशी नसली तरी आता काँग्रेससोबत असल्याने हा आकडा आणखी वाढू शकतो. आता यासोबतच मुंबईमध्ये दलित मतदार जे आहेत ते सुद्धा महत्त्वाचे आणि मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांची लोकसंख्या 25 ते 30% असल्याचं सांगण्यात येतं. आता ही वोट बँक जी आहे ती सुरुवातीपासूनच आरपीआय, काँग्रेस आणि वंचित यांच्यात विभागली गेलेली आहे. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत होते तेव्हा या मतदारांनी महाविकास आघाडीला साथ दिली. पण आता काँग्रेस आणि वंचित एकत्रित आल्यामुळे दलित मतांचं सुद्धा विभाजन होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे काँग्रेस आणि वंचितच्या युतीमुळे मुंबईमध्ये मुस्लिम आणि दलित मतं विभागली जातील असं म्हटलं जाते. आता या विभाजनाचा जास्तीचा फटका हा उद्धव ठाकरेंना बसू शकतो, तर याचा फायदा मात्र भाजपला होऊ शकतो. पण नेमका कसा तर ते सुद्धा पाहूयात. आता उद्धव ठाकरे आणि वंचितला मिळणारी मुस्लिम आणि दलित मतं ही भाजप विरोधी असण्याची शक्यता जास्त आहे. पण आता त्यांच्यात जर विभाजन झालं तर याचा फायदा थेट भाजपला होणार आहे. 14 निवडणुकीत हे दिसून आलंय की मुंबईमध्ये अशा अनेक जागा आहेत जिथे विजयाचं मार्जिन अत्यंत कमी आहे. वर्सोवा, माहीमसारख्या जागांवर विजयाचं मार्जिन हे 2000 मतांपेक्षा सुद्धा कमी होतं. आता अशा जागांवर वंचितच्या उमेदवारांना जर 5000 मतं जरी मिळवली तरी यामुळे ठाकरेंचा खेळ बिघडू शकतो. अशा जागा शेवटी भाजपच्या खात्यात येऊ शकतात. मागच्या 2 निवडणुकांपासून मुस्लिम मतदार उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राहिले असले तरी आता राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या सोबत आलेले आहेत. राज ठाकरेंनी याआधी आक्रमक हिंदुत्वाची भूमिका मांडलेली आहे. त्यांनी भगवी शाल पांघरलेली आहे. त्यामुळे यावेळी हे मुस्लिम मतदार उद्धव ठाकरेंना किती साथ देतील हा मोठा प्रश्न आहे. ठाकरे बंधू एकत्रित आल्यानं मराठी मतदार त्यांच्याकडे जाऊ शकतो, पण यामुळे मुस्लिम मतदार मात्र उद्धव ठाकरेंपासून दूर होऊ शकतो. आता हा मतदार काँग्रेस आणि वंचितकडे गेला तर मतांचं विभाजन होऊन त्याचा अंतिम फायदा भाजपलाच होऊ शकतो. देशभरात जिथे जिथे मुस्लिम मतांचं विभाजन होतं तिथे तिथे फायदा हा भाजपला होतो. हा इतिहास राहिला आहे. आता हेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा दिसण्याची शक्यता आहे. यामुळेच वंचित आणि काँग्रेसच्या युतीमुळे ठाकरे अडतील आणि भाजप फायद्यात येईल असं बोललं जाते. सध्या तरी वंचित आणि काँग्रेसची युतीची फक्त घोषणा झालीय. काँग्रेस जागा वाटप उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर चित्र आणखी स्पष्ट होईल. खरं तर उद्धव ठाकरेंसाठी मुंबईची निवडणूक ही अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे ते या निवडणुकीत आपली सगळी ताकद पणाला लावणार आहेत. पण ही युती आता अनेक ठिकाणी ठाकरेंचा गेम करू शकते अशी चिन्ह निर्माण झाली आहेत. तुम्हाला काय वाटतं? वंचित आणि काँग्रेस युतीचा फटका ठाकरेंना बसून त्याचा फायदा भाजपला होईल का? मुंबईतल्या समीकरणांमध्ये नेमकं काय घडेल याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा. आणि अशा राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.